स्कंध 9 अध्याय 13 निमीच्या वंशाचे वर्णन। श्री शुकाचार्य म्हणतात, इक्ष्वाकूचा पुत्र होता निमी. त्याने यज्ञ प्रारंभ करून महर्षी वसिष्ठांना ऋत्विज होण्यासाठी आमंत्रित केले. वसिष्ठ म्हणाले की राजा इंद्राने आपल्या यज्ञासाठी मला अगोदरच आमंत्रित केले आहे. त्याचा यज्ञ पुरा करून मी तुझ्याकडे येईन. तोपर्यंत तू माझी वाट पहा. हे ऐकून राजा निमी गप्प बसला आणि वसिष्ठ मुनीही इंद्राचा यज्ञ करण्यासाठी गेले. विचारी निमीने जीवन क्षणभंगूर आहे असे समजून गुरु वसिष्ठ परतण्याआधीच दुसऱ्या ऋत्विजांकरवी यज्ञाला आरंभ केला. जेव्हा गुरु वसिष्ठ परत आले तेव्हा त्यांनी निमीने यज्ञाला प्रारंभ केलेला पाहून शाप दिला की स्वतःला शहाणा समजणाऱ्या निमीचा देह पडो. निमीनेही धर्माप्रमाणे न वागणाऱ्या गुरूंना शाप दिला की लोभामुळे धर्म न जाणणाऱ्या आपलेही शरीर पडो. असे म्हणून आत्मविद्येत निपुण असलेल्या निमीने आपल्या शरीराचा त्याग केला. इकडे आमच्या पणजोबा वसिष्ठांनी सुद्धा आपल्या शरीराचा त्याग करून मित्रावरुणांपासून उर्वशीच्या ठिकाणी जन्म घेतला. श्रेष्ठ मुनींनी निमी राजाचे शरीर सुगंधी वस्तूंमध्ये ठेवले. जेव्हा याग समाप्त झाला तेव्हा आलेल्या देवांना त्यांनी प्रार्थना केली, हे देवांनो, जर तुम्ही समर्थ असाल आणि प्रसन्न असाल तर राजा निमीचे हे शरीर पुन्हा जिवंत होऊ दे. देव म्हणाले, तथास्तु. त्यावेळी निमी म्हणाला, मला देहाचे बंधन नको. मुनिजन आपल्या बुद्धीला श्री भगवंतांमध्ये स्थिर करून त्यांच्याच चरणकमलांचे भजन करतात. हे शरीर नाहीसे होणार या भीतीने ते या शरीराशी कधीही संबंध इच्छित नाहीत. म्हणून मी आता दुःख, शोक आणि भयाचे मूळ कारण असणारे हे शरीर धारण करू इच्छित नाही. जसा पाण्यामध्ये माशाला सगळीकडेच मृत्यू येण्याची शक्यता आहे, त्याचप्रमाणे या शरीराला सुद्धा सगळीकडे मृत्यू आहे. देव म्हणाले, निमी राजा शरीराशिवाय प्राण्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्या इच्छेनुसार राहील. तो तेथे राहून सूक्ष्म शरीराने भगवंतांचे चिंतन करीन. पापण्यांच्या उघड झापेवरून त्याच्या अस्तित्वाची कल्पना येईल. राजा नसेल तर लोकांमध्ये अराजकता माजेल. असा विचार करून महर्षींनी निमीच्या शरीराचे मंथन केले. त्या मंथनातून एक कुमार उत्पन्न झाला. अलौकिक रीतीने जन्म घेतल्यामुळे त्याचे नाव जनक झाले. देहरहित अशा निमीपासून उत्पन्न झाल्यामुळे वैदेह आणि मंथनातून उत्पन्न झाल्यामुळे त्या बालकाचे नाव मिथिल असे पडले. त्यानेच मिथिलापुरी बसविली. परीक्षिता, जनकाचा उदावसू, त्याचा नंदीवर्धनाचा सुकेतू, त्याचा देवराताचा बृहद्रथाचा महावीर्याचा सुधृतीचा धृष्टकेतूचा हर्यश्व आणि त्याचा मरु नावाचा पुत्र झाला. मरुचा प्रतिपकाचा कृतिरथ आणि कृतिरथाचा देवमेढाचा विश्रुत आणि विश्रुतापासून महाधृतीचा जन्म झाला. महाधृतीचा कृतिराताचा महारोमाचा स्वर्णरोमा आणि स्वर्णरोमाचा पुत्र झाला बृहस्वरोमा. ह्याच बृहस्वरोमाचा पुत्र शिरध्वज होता. तो जेव्हा यज्ञासाठी जमीन खणत होता तेव्हा त्याच्या शिराचा म्हणजे नांगराचा ध्वज म्हणजे टोक लागून सीता प्रकट झाली, म्हणून त्याचे नाव शिरध्वज असे पडले. शिरध्वजाचा कुशध्वज, कुशध्वजाचा धर्मध्वज आणि धर्मध्वजाचे कृतध्वज आणि मितध्वज असे 2 पुत्र झाले. कृतध्वजाचा केशीध्वज आणि मितध्वजाचा खांडिक्य झाला. केशीध्वज आत्मविद्येमध्ये प्रवीण होता. खांडिक्य कर्मकांड जाणणारा होता. केशीध्वजाला भिवून तो पळून गेला. केशीध्वजाचा पुत्र भाऊमान आणि भाऊमानाचा शतद्युम्न होता. शतद्युम्नापासून सुची, सुचीपासून सनद्वाज, सनद्वाजापासून ऊर्ध्वकेतू, ऊर्ध्वकेतूपासून अजापासून पुरुजित, पुरुजितापासून अरिष्टनेमी, अरिष्टनेमीपासून श्रुतायू, श्रुतायूपासून सुपाशर्व, श्रुतायूपासून सुपारश्वक,
सुपार्श्वकापासून चित्ररथ आणि चित्ररथापासून मिथिलाधिपती क्षेमधीचा जन्म झाला. क्षेमधीपासून समरथ, समरथापासून सत्यरथ, सत्यरथापासून उपगुरु आणि उपगुरुपासून उपगुप्त नावाचा पुत्र झाला. हा अग्नीचा अंश होता. उपगुप्ताचा वस्वनंताचा युयुध, युयुधाचा सुभाषण, सुभाषणाचा श्रुत, श्रुताचा जय, जयाचा विजय आणि विजयाचा ऋत नावाचा पुत्र झाला. ऋताचा शुनक, शुनकाचा वितहव्य, वितहव्याचा धृती, धृतीचा बहुलाश्व, बहुलाश्वाचा कृती आणि कृतीचा पुत्र महावशी झाला. परीक्षिता, मिथिल वंशात उत्पन्न झालेले हे सर्व राजे मैथिल म्हणविले जातात. हे सर्व आत्मज्ञानाने संपन्न आणि गृहस्थाश्रमी असून सुद्धा सुख, दुःख इत्यादी द्वंद्वापासून मुक्त होते, कारण त्यांच्यावर योगेश्वरांची कृपा होती. अध्याय 13 समाप्त.